नाशिकच्या टीसीएस मधील धर्मांतराचा व्हिडिओ समोर आलाय तर आरोपी निदा खान मुंबऱ्यामध्ये असून गर्भवती असल्याची माहिती मिळते। तिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलाय। निदा खानचा टीसीएस कंपनीकडून निलंबन करण्यात आलंय। दरम्यान नाशिक टीसीएस मधील धर्मांतर प्रकरणाचा हा एक कटाचा भाग होता असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। नाशिक टीसीएस मधील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील फरार आरोपी निदा खान गरोदर असल्याची माहिती समोर आली आहे। गेल्या 21 दिवसांपासून फरार असलेल्या निदा खाननं अटकपूर्व जामीन अर्जासाठी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अर्ज दाखल केलाय। निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे। या प्रकरणातील आरोपींनी तिथल्या कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून कशा प्रकारे धर्मांतर केलं याचा व्हिडिओ समोर आलाय। व्हिडिओत दिसणारा आरोपी तौसिफ अत्तार सध्या पोलीस कोठडीत आहे। नाशिकमधलं हे प्रकरण एका कटाचा भाग असून सरकारनं गांभीर्यानं घेतल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। ये मामला बहुत सीरियस मामला है और इस पर बहुत कड़ी कार्रवाई हम लोग कर रहे हैं और बिल्कुल ध्यान में आता है कि एक मॉड्यूल के तहत इसको किया गया है। हम लोगों ने सेंट्रल एजेंसीज को भी इत्तला दी है और आवश्यकता के अनुसार उनकी भी मदद इसमें ली जाएगी। ये एक बहुत बड़ा डिजाइन है, इसमें कौन कौन मदद कर रहा है, ये सारी चीजों की जांच अभी हम लोग कर रहे हैं। जांच का दायरा बढ़ रहा है तो निश्चित रूप से अगर ये कॉर्पोरेट जिहाद होगा तो इसकी जड़ों तक हम पहुंचेंगे। नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रकरणामध्ये तपासाची सर्व महत्त्वाची कागदपत्र एनआयए कडे सोपवण्यात आली आहेत। या प्रकरणामध्ये आरोपींना पैशांचा पुरवठा नेमका कुठून होत होता, परदेशातून या रॅकेटला आर्थिक मदत मिळत होती का, याचा तपास आता एनआयए कडून करण्यात येणार आहे। नेमकं प्रकरण काय ते बघूया। कॉर्पोरेट कंपनीमध्ये हिंदू मुलींना टार्गेट करणं, लैंगिक आणि मानसिक छळ करणं, सर्व कृत्य व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून नियंत्रित केलं जायचं, धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त केलं जायचं। नाशिकमधील टीसीएस प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बजरंग दलानं जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार आंदोलन केलंय। मालेगावातही हिंदुत्ववादी संघटनेनं रस्त्यावर उतरत आंदोलन केलंय। बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने मुंबईतील वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लव्ह जिहाद विरोधात आंदोलन केलंय।